चला हा चला कीर्तनाला चला. टाळी वाजवा टाळी, जोरात टाळ्या तालात. नाचून नाचून होणार बर का फुगडी आता. वा वा क्या बात है, जोरात टाळ्या वाजवा. वा वा क्या बात है, वा फुगडी वा वा. महाराज बारीक. Vale, 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 vale. Vale, 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 vale. चला 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 कीर्तनाला चला. अन चला 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 कीर्तनाला चला. चला हा चला कीर्तनाला चला. माऊली, या सेवेकऱ्याचा आपल्या कीर्तन सोहळ्यातला प्रवास सुरू झाल्यापासून त्यांचं निराळेपण तुमच्याही डोळ्यांना दिसलं असेल. यांची वाचा कधीही अनावर झाली असं आपल्याला दिसलेलं नाही. एका लहान बालकासारखी स्वतःच्या सेवेची उजळणी ते स्वतः करत असतील असं जाणवतं. काही सेवेतला ज्ञानसाठा जरी आपल्याला उशिरा कळतो आणि जेव्हा तो कळतो तेव्हा आपण धन्य होऊन जातो. त्यापैकी यांची एक सेवा. सेवेसाठी पाचारण करूया हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज मांढरे यांना. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरी. चित्तनाये हाती करू जाता हरे भक्ती मद ये तुले वासना भेटे द्यावी नारायणा. नाही हाती करू जाता हरी भक्ती मद तुली वासना भेटी द्यावी नारायण. कोण जाणे दान धर्म नवे स्वतंत्र कैसे कर्म मज तुली वासना भेटी द्यावी नारायणा. जाणे दान धर्म नवे स्वतंत्र कैसे कर्म मज तुली वासना भेटी द्यावी नारायणा. नामने सांगे मात जेने माझे होय नामने सांगे मात जेने माझे होय. नामने सांगे मात जेने माझे होय. नामने सांगे मात जेने माझे होय. हासे नामने सांगे मात जेने माझे होय. मद तुले वासना भेटी द्यावी नारायणा. ते नामने सांगे मात जेने माझे होय. मज तुली वासना भेटी द्यावी नारायणा. विठ्ठल 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 विठ्ठल
करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त आपल्या वारकरी परंपरेतील थोर कर्मयोगी संत सेना महाराज यांच्या अखिल विश्वाला चंद्रभागे मातेप्रमाणे पावन करणारे अभंग संहितेतील अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून सेना महाराज देवाच्या समोर आपली वासना आपली इच्छा प्रकट करतात तथा जीवनातील काही गोष्टींचा परिहार देवाच्या समोर देतात. देवा भक्ती करत असताना आम्ही भक्तीच्या मार्गाला लागलो, परंतु भक्ती करत असताना देवाचे चित्त काय आमच्या हातामध्ये नाही. देवा मला अशी माझी इच्छा आहे, अशी माझी वासना आहे की देवा तू मला भेट दे. देवा असा कोणता दान धर्म करू म्हणजे तू मला प्राप्त होशील. देवा असा दान धर्म मला माहित नाही. महाराज म्हणतात देवा माझ्या मनामध्ये एकच इच्छा आहे की देवा तू मला भेट दे. शेवटी महाराज सांगतात देवा मला अशी गोष्ट सांग की ज्या गोष्टीने माझं हित होईल. अशी विनंती विज्ञापना आपल्या जीवनातील हित होण्याचा पर्याय सेना महाराज देवाच्या समोर देतात. विठ्ठल विठ्ठल आपण जर वास्तविक बघितलं तर भगवान परमात्म्याने हा देह देवाच्या भक्तीसाठी देवाच्या नामस्मरणासाठी दिलाय. परंतु सगळेच लोक भक्ती करतात असं नाही. काही लोक ती भक्ती विसरतात. विसरली तया थोर झाली हानी बसतील खानी 84 सेना महाराज सांगतात काय सांगू तुम्हाला, मला हरिभक्ती करायची, पण हरिभक्ती करण्यासाठी ते चित्त देवा माझ्या हातामध्ये नाही. ते मन देवा काय माझ्या हातामध्ये नाही. ते मन माझं देवा पळतंय. हा नरदेहाला आल्यानंतर प्रत्येक मनुष्याने हरिभक्ती केली पाहिजे. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा सोडविन यमापासून या. आजी प्रसंग हरिभक्तीचा हरिस्वभावे उच्चारो वाचा विठोबा ऋण या भक्तांचा ऋण फेडितो भक्तांचे. ज्ञानोबाराय म्हणतात उपजोनी नरदेही जयाशी हरिभक्ती नाही तोची भूमी बारू पायी व्यर्थ जन्म त्याचा गेला. आपण जीवनामध्ये येऊन जर आपण हरिभक्ती नाही केली तर आपला जन्म व्यर्थ गेला असं ज्ञानोबाराय म्हणतात. म्हणून आपण हरिभक्ती केली पाहिजे. हरिभक्ती केली तरच आपल्या जीवनाचं सार्थक होतं, नाम हित होतं. असा हिताच्या दिशेने आपला मानवी जीवनाचा प्रवास असला पाहिजे. आणि हितापर्यंत जाण्यासाठी आपलं चित्त हातामध्ये असलं पाहिजे. चित्त जर आपल्या हातामध्ये नसेल तर काय होतं सेना महाराज सांगतात चित्त नाही हाती 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 करू जाता हरि भक्त करू जाता हरि भक्ती मज इथून वासना मज इथून वासना. सेना महाराज म्हणतात देवा तुझी मला हरिभक्ती करायची, पण हरिभक्ती करण्यासाठी ते चित्त देवा काय माझ्या हातामध्ये नाही. आता पंढरीची वारी आपली जवळ आली. पंढरीच्या आपण वारीला जातो. 2-3 दिवस गेले ते आपल्या डोक्यामध्ये विचार होतो आपली आता बायको घरी असेल, ती आजारी होती, तिला बरं वाटत असेल का, आपल्या गावाकडे पाऊस पडला असेल का, पेरणी झाली असेल का, उसाला पाणी दिलं असेल का, हा विचार आपल्या मनामध्ये येतो. पण पत्नी आपला विचार करते आपले पती आता वारीला गेल्यात. वारीला गेले असताना सकाळी उठले असतील, काकड्याचं भजन झालं असेल, दिंडी आता दुपारी थांबले असेल, दुपारी परत आपल्या नियमाचं भजन सुरू झालं असेल, पत्रिकेच्या अभंग नाटाचे अभंग तीर्थावळीचे अभंग सुरू झाले असतील. म्हणजे आपल्या पतीचं चित्त घरी आणि बायकोचं चित्त आपल्याकडे. महाराज म्हणतात तीर्थयात्रेला गेलाय आणि तीर्थयात्रा करत असताना जर चित्त त्या ठिकाणी नसेल तर त्याला काही अर्थ नाही. तीर्थ करू तरी मन नये सवे व्रत करू तर विधी नेणे स्वभावे देव जरी आहे म्हणून मज सवे तरी अपपरावी न वंचे. जवळी नाही चित्त काही मांडेले प्रेत. चित्ताची भावना व्यक्त करता सांगतात देवा तुझी मला भक्ती करायची, पण काय करू देवा हे मन काय माझ्या हातामध्ये नाही. चित्त कशाला म्हणायचं, ज्यानं चिंतन केलं जातं त्याला चित्त म्हणतात. नामदेव महाराज म्हणतात संकल्प विकल्प मनाचे निश्चय कर्म बुद्धीचे चिंतन जाण चित्ताचे अहंकाराचे मी पण संकल्प विकल्प हे मनाचे कार्य आहे, त्यामध्ये हे चित्त येतं. असं जे देवा चित्त आहे ते देवा माझ्या हातामध्ये नाही. आपल्याला जर भक्ती करायची असेल, परमार्थ करायचा असेल, जर चित्त आपल्या हातामध्ये नसेल तर त्या परमार्थाला भक्तीला काय अर्थ राहत नाही. जेव्हा माणसाच्या पुण्याचा जेव्हा उदय होतो त्याच वेळी मनुष्याच्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये चित्तामध्ये भगवंताच्या चिंतन करण्याची वृत्ती जागृत होत असते. देवाविषयीची आवड निर्माण होण्यासाठी आपल्याकडे पुण्यच लागतं. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याच्या मुख्य हरिपैठा होय जन्मोजन्मांतरी असेल पुण्य सामग्री तरीच नाम जिवारी येईल श्रीरामांचे. सेना महाराज म्हणतात देवा याच कारणास्तव तुझी भक्ती करायची देवा, पण काय करू ते चित्त देवा माझ्या हातामध्ये नाही. चित्त नाही हाती करू जाता हरिभक्ती. जे सेना महाराज सांगतात ते सेना महाराज मूळ बांधवगडचे. सेना महाराजांचे वडील हे आपले वारकरी होते आणि सेना महाराजांच्या घरामध्ये वारकरी परंपरा होती. महाराज सेना महाराज ज्या राजाकडे काम करायचे त्या राजाला एक कोड होतं आणि सेना महाराज त्याची सेवा करायचे. सेना महाराजांचा निश्चय होता सेना महाराज वारकऱ्यांची वैष्णवांची सेवा करायची.
ते त्या गोष्टीला प्राधान्य द्यायचे. महाराज एक दिवस त्या राजाला असंख्य अशा वेदना होऊ लागल्या आणि वेदना झाल्यानंतर त्याने सैनिकांना सांगितलं, जा त्या सेना महाराजांना घेऊन या. महाराज सेना महाराजांकडे त्या दिवशी योगायोगाने वारकऱ्यांची दिंडी आली होती. सेना महाराज नेहमीप्रमाणे आपल्या जाती धर्माप्रमाणे त्यांची सेवा करत होते. आम्ही वारिक वारिक तो राजामत वारिक. सेना महाराज म्हणतात, आम्ही संत आमच्या समोर जे बसतात त्यांची विकारांची दाढी आणि त्यांच्या विषयांचे केस आम्ही कापून टाकत असतो. सेना महाराज त्या वारकऱ्यांची सेवा करत होते. महाराज त्या सैनिकांना पाठवलं होतं. पांडुरंग परमात्म्याला काळजी लागली, सेना महाराज जर आता गेले नाहीत तर सेना महाराजांना शिक्षा होईल. महाराज त्या पांडुरंग परमात्म्यानं सेना महाराजांचं रूप घेतलं आणि पांडुरंग परमात्मा सेना महाराजांच्या त्या राजाच्या दरबारामध्ये गेले. महाराज त्या राजाची सेवा केली, राजाची मॉलिश केली आणि राजाची दाढी करत असताना अचानकपणे त्या राजाचं लक्ष त्या वाटीमध्ये गेलं. तर वाटीमध्ये देव दिसले आणि वर बघितलं तर सेना महाराज. त्या राजाला नवल वाटलं, कैसे नवल झाले परी वाटी माझी दिसे हरी. महाराज त्या राजा इतका खुश झाला, त्याचा असंख्य असणाऱ्या वेदना त्याच्या नाहीशा झाल्या. महाराज त्या राजाने खुश होऊन ओंजळबळ मोहरा त्यांच्या दुपटीमध्ये टाकल्या. महाराज देवाने ती दुपटी घेतली, सेना महाराजांच्या घरी ठेवली आणि देव गुप्त झाले. महाराज सेना महाराजांची बायको निरोप देते, अहो तुम्हाला शिपाई आले होते बोलवायला. सेना महाराज म्हणजे अगं मला विसरच पडला की. सेना महाराजांनी ती दुपटी घेतली, राज दरबारामध्ये गेले. राजा म्हणाला, अहो तुम्ही आत्ता गेला आणि पुन्हा लगेच तुम्ही आला. म्हणाले मी गेलो. हो म्हणले, अहो तुम्ही गेला. तो राजा म्हणतो, आज तुम्ही माझी काय दाढी केली, कुठलं असं तेल लावलं, माझ्या अंगावरचा सर्व दाह नाश झाला, इतकं बरं वाटते काय सांगू, सगळं फिटलं माझं. त्या राजाच्या अंगावरचं कोड फुटलं. महाराज आणि म्हणले, तुला खुश होऊन मी ओंजळबळ मोहरा दिले की, बघ जरा दोपटी. आणि जेव्हा सेना महाराजांनी दोपटी बघितली तर खरोखर त्यामध्ये मोहरा होत्या. सेना महाराजांच्या लक्षात आलं, आपण त्या पांडुरंगाच्या वारकऱ्यांची सेवा करत होतो म्हणून या पांडुरंगाने आपल्या रूपामध्ये जाऊन त्या राजाची सेवा केली आणि त्या राजाला दर्शन दिलं. म्हणून ए देवा, माझ्या अंतःकरणामध्ये एकच इच्छा आहे, देवा तू मला भेट दे. एवढी माझ्या मनामध्ये देवा वासना आहे. मज तुले वासना भेटी द्यावी नारायणा, भेटी द्यावी नारायणा, भेटी द्यावी नारायणा. मजई तुली वासना भेटी द्यावी नारायणा, भेटी द्यावी नारायणा, भेटी द्यावी नारायणा. देवा माझ्या मनामध्ये एकच वासना आहे, देवा तू मला भेट दे. एवढी माझ्या मनामध्ये इच्छा. देवा तू माझ्या रूपामध्ये जाऊन त्या राजाला दर्शन दिलं. देवा आता माझी मनामध्ये वासना, देवा तू मला भेट दे. तू का म्हणे उत्कंठ तेही वासना, पुरवी नारायण अर्थ माझे, पण हे देवा हो पुरवी वासना, अंती ते आपणापाशी नावे आणि क दुसरे नये माझे म्हणा, राहिली वासना तुझ्या पायी. देवा माझी मत एकच वासना आहे, देवा तू मला दर्शन दे. वासना कशाला म्हणायचं, अंतःकरणामध्ये संस्कार रूपानं जी शिल्लक राहते त्याला वासना म्हणतात. देवा माझी एकच वासना आहे, देवा तू मला भेट दे. देवा असा कोणता दान धर्म करू, असा दान धर्म करायला माझे पैसे नाही देवा, काय करू. माझ्या वाट्याला हा केश करतानाचा देवा धंदा आलाय, काय करू. दान देऊशी वाटतंय मला देवा, धर्म करतो नाही चित्त, दान देऊ तरी नाही वित्त, नेनो पूजो ब्राह्मण हाती तर नाही भूतदया पोटा हाती. देवा दान करायचंय मला, पण काय करू देवा, माझे पैसे नाही देवा. महाराज म्हणतात, देवा मला असं काहीतरी सांग, मी देवा स्वतंत्र नाही, मी त्या कर्माला बांधलेलो आहे. देवा सेना महाराज म्हणतात, मला कुठं रोजच्या रोज कर्म करावं लागतं, तेव्हा कुठं माझा घरचा उदरनिर्वाह चालतो. देवा मला असं काहीतरी, माझी मजही तुली वासना, देवा मला ह्यातून मला सोडव, मज सोडवी जातारा, कर्मापासून दुसतारा. देवा मला ह्यातून सोडव, मला तू भेट दे. एवढी माझ्या मनामध्ये विच्छा. विठो बारको माये, हो बारको माये, जय गो बारको माये. आणि शेवटी सेना महाराज म्हणतात, देवा मला असं काहीतरी सांग, अशी काहीतरी मात सांग ज्या गोष्टीनं माझं हित होईल. असं सेना महाराज म्हणतात. सेना म्हणे सांगे मात, सेना म्हणे सांगे मात, सेना म्हणे सांगे मात, सेना म्हणे सांगे मात. आजने माझे होय हित, जेने माझे होय हित, मज तुली वासना, मज तुली वासना. देवा माझ्या मनामध्ये एकच देवा वासना आहे, तू सेना म्हणे सांगे माता, जेने माझे होय हित. देवा माझं हित कशाने होईल तेवढी गोष्ट देवा मला मात्र सांग. ही अर्थता ऐकून सेना महाराजांचं त्या भगवान परमात्म्याने हित केलं. मग ते सेना महाराज म्हणतात, माझे झाले स्वहित, तुम्हा सांगतो निश्चित, करा हरीचे चिंतन,
गाव उत्तम हे गुण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आई साहेब, ज्ञानेश्वर महाराज, आपण खूपच चिंतन छान मांडलं. सेना महाराजांनी परमार्थ करत असताना आपल्या कर्माला तेवढंच महत्व दिलं बरं का. त्यांनी काय सांगितलं की विषय रूपी केस कापले आणि विकार रूपी दाढी केली. हे वाक्य तुम्ही फार महत्वाचं मांडलं. खरंच महाराज, आपण एवढं अप्रतिम आणि सुंदर चिंतन मांडलं, आमच्या हृदयाला ते भावलं. आपल्याला सुद्धा या मंचावर खूप खूप शुभेच्छा. माऊली, ज्ञानेश्वर महाराज, अभंग ज्या संतांचा घेतला तर त्यातल्या सिद्धांताच्या पुष्टीला दृष्टांत त्यांच्या चरित्रातून जर आले तर ते कीर्तन ठळक होतं आणि एकदम ओघवतं आहे. म्हणजे कीर्तन सर्वांगाने करणं काय असतं, माऊलीची ओवी आहे. तैसे सर्वेंद्रिया सहित मज माझी सुनिचित्त, जे राती देव न म्हणत उपासिती. अशा प्रकारचं आपलं हे अभंगाला प्रदक्षिणा घालणारं कीर्तन ऐकायला कोणालाही आनंद होईल. खूप शुभेच्छा. अंतिम सेवा सादर झाली. निकालासाठी शुभेच्छा. रामकृष्ण हरी. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, हे यांनी सिद्ध करून दाखवलं. आजही या ज्ञानामागे त्यांची मुक्ताई खंबीर आहे. गवळणींच्या गळ्यावर, भारुडाच्या गळ्यावर कित्येक वेळा आपल्या कीर्तन सारथींनी प्रेमाची उधळण केलेली आहे. बरं, यांच्या नावाने अजूनही पत्रांचा ओघ सुरू आहे, तो वाढत आहे. माऊली, चला सेवेसाठी पाचारण करूया हरिभक्ती परायण वैष्णव महाराज साबळे यांना. नित्य हरी कथा नित्य नामावली, वैष्णवांचे कुळी धन्य जन्म, वैष्णवांचे कुळी धन्य जन्म. नित्य हरी कथा नित्य नामावली, वैष्णवांचे कुळी धन्य जन्म, वैष्णवांचे कुळी धन्य जन्म. मनोनी पंढरी उपजावे संसारी, प्रत्यक्ष श्रीहरी तेरे उभा, प्रत्यक्ष श्रीहरी तेरे उभा. मनोनी पंढरी उपजवावे संसारी, प्रत्यक्ष श्रीहरी तेरे उभा, प्रत्यक्ष श्रीहरी तेरे उभा. नित्यता दिवाळी तेथे नाही द्वैत, नित्यता च्युत
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्य सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्वसंत विश्वमावली विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तनाथ दादा यांचा अखिली विश्वाला चंद्रभागे मातेप्रमाणे गोदावरी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील अभंग बागेतील एक फूल म्हणजे पंढरी महात्म्य सांगणारा तसेच भगवंताला अद्वैत ज्ञानातून भक्तीची सांगड घालणारा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंग सोडवायच्या आधी ज्यांचा अभंग आहे त्यांचा अधिकार बघणं गरजेचं आहे. निवृत्तीनाथ महाराजांचा अधिकार असा, त्यांच्याबरोबर आपण चारी भावंडांचाही चारी बहीण भावंडांचाही अधिकार बघू. तो आज तुम्ही म्हणाल तो कसा, तो असा निवृत्तीने निवृत्तीचं निवृत्तीपर तत्वज्ञान जगाच्या निवृत्तीसाठी ज्ञानाच्या स्वाधीन केलं. पण ज्ञानाखेरीज ते ज्ञान अन्यांना पचणं पटणं रुचणं कळणं भावणं हा प्रकार एवढा सोपान. एकदा सोपान नावाचं ब्रिज पूल ओलांडलं की तेने मुक्तीचारी साधलेल्या ज्या निवृत्तीनाथ दादांचा आशीर्वाद घेऊन साक्ष ज्ञानोबराय साक्षात रेडा बोलवतात, ज्यांच्या आशीर्वादाने जडभिंत चालवतात ते निवृत्तीनाथ दादा आणि त्यांचा आज सेवेकरता घेतलेला अभंग पंढरी महात्म्य सांगताना. पंढरी हा शब्द ऐकला की वारकऱ्याला आषाढी कार्तिकीची आठवण होतेच. त्याला सत्ता संपदा काहीही नको, त्याला फक्त लागला टकळा पंढरीचा संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, लागला टकळा पंढरीचा. त्याला सत्ता संपदा काही नकोय. तो एकदा त्या पंढरपूरला गेला. पंढरपूरला 2 बाजार भरतात, आषाढी आणि कार्तिकी. त्यावेळेस जर त्यांना प्रत्यक्ष देव जरी म्हटला ना चला वैकुंठाला, त्यावेळेस ते म्हणतात नको. का? दोन्हीच घाट भरले घनदाट, अपार मिळाले वारकरी रे. नव जो म्हणती आम्ही वैकुंठा, जिही देखिले पंढरी रे. नाचत जाऊ त्याच्या गावार खेळिया, सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावार खेळिया, सुख देईल विसावारे. असं पंढरीचं महात्म्य असल्यानंतर निवृत्तीनाथ दादा इच्छा व्यक्त करताना हेच म्हणतात, मनोनी पंढरी उपजावे संसारी. मनोनी पंढरी उपजावे संसारी. प्रत्यक्ष श्री हरी तिरे उभा, प्रत्यक्ष श्री हरी तिरे उभा, श्री हरी तिरे उभा, प्रत्यक्ष हरी तिरे उभा. निवृत्तीनाथ दादा आपली इच्छा व्यक्त करताना असं म्हणतात की म्हणून पंढरी उपजावे संसारी. का? एका जणाने विचारला, काय हो तुम्ही सारखं पंढरी पंढरी म्हणतात. ठीक आहे, मी पंढरीला गेलो, परंतु पंढरीला गेल्यानंतर मला काय लाभ होईल? प्रत्यक्ष श्रीहरी तेरे उभा, म्हणून पंढरी उपजावे संसारे. प्रत्यक्ष श्रीहरी तेरे उभा, अशा त्या पंढरीचं महात्म्य. पंढरीला गेल्यानंतर हा लाभ होईल की प्रत्यक्ष श्रीहरी तिथे तिरी उभा. प्रत्यक्ष श्रीहरी तिरी उभा असल्याचं ठीक आहे, तिथे प्रत्यक्ष श्रीहरी तिरे उभा आहे. मग तिथे गेल्यावर फायदा काय? तिथे गेल्यानंतर फायदा असा की सतत तुझ्या तोंडून नामस्मरण घडल. ते असं नित्यता दिवाळी, नित्य हरिकथा, नित्य नामावळी, वैष्णवांचे कुळी धन्य जन्मा. तिथं गेल्यानंतर नित्य नामस्मरण, नामस्मरण नित्य, हरिकथा नित्य तिथे चालतात. असं होय. आणि त्यातल्या त्यात जर तुझा वैष्णवांच्या कुळात जन्म झाला मग तर धन्यता प्राप्त होणार आहे. वैष्णवांच्या कुळात जन्म झाल्यानंतर तिथे नित्यता दिवाळी, तेथे नाही द्वैत्य. का? वैष्णवांच्या कुळाच्या दरवाजाच्या बाहेर नित्यता च्युत तिष्ठत असे, नित्यता च्युत तिष्ठत असे, नित्यता च्युत तिष्ठत असे, नित्यता च्युत तिष्ठत असे. द्वैताच्या घासऱ्यातून वाचला की अद्वैत स्थिती प्राप्त होते. आणि एकदा अद्वैत स्थिती प्राप्त झाली की नित्यता दिवाळी, तेथे नाही द्वैत्य.
कारण वैष्णवांच्या घराच्या बाहेर नित्यता अच्युत तिष्ठत असे असं असणारं ते पंढरीचं महात्म्य असल्यामुळे निवृत्तीनाथ दादाला पांडुरंगाविषयी आदर आहे. तो पांडुरंग परमात्मा विष्णुमय आहे आणि विष्णुमय आहे आणि विठ्ठलाचा आचार धर्म असा आहे, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भक्ताची रक्षा करणारा हा एक आचार धर्म विठ्ठलाचा असल्यामुळे निवृत्ती आदर विष्णुमय सार, निवृत्ती आदर विष्णुमय सार, विठ्ठल आचार पंढरी म्हणून पंढरी उपजावे संसारी, प्रत्यक्ष श्रीहरी तिरे उभा विठोबार कुमाये, विठोबार कुमाये. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर. रामकृष्ण हरी. माऊली, वैष्णव महाराज, कीर्तन हा ऐकण्याचा विषय मानला जातो, पण तुमचं कीर्तन असलं की तो बघण्याचाही विषय होतो. एक सात्विक सोज्वळ असं कीर्तन आणि निवृत्तीनाथ महाराजांची आपल्यावर असलेली कृपा, त्यामुळे कीर्तनकाराची जी अंग पुष्ट असायला पाहिजेत, तुम्ही स्वतः कृश राहून ती सगळी अंग पुष्ट केली आहेत. असाच अभ्यासाचा, नामाचा, साधनेचा प्रवास होत राहो. त्याचं कारण एक असं म्हणेन, या स्पर्धेच्या निमित्ताने वैष्णव महाराजांच्या रूपाने लोकांच्या श्रद्धेची व्यवस्था झाली. खूप शुभेच्छा तुम्हाला. आई साहेब, वैष्णव महाराज निवृत्तीनाथ दादांचा अभंग घेतला, परंपराही सांगितली. निवृत्ती दादा सोपान काका मुक्ताबाई, आणि हे सांगत असताना दुसऱ्या चरणातून आपण प्रवेश केला. पंढरीचं महत्व सांगितलं. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी म्हटले माऊलीनी. तेव्हा आपणही वारीसाठी जाऊ. आणि मला असं वाटतं या कीर्तनाच्या वारीमध्ये तुम्ही जे वैष्णव महाराज सेवा केली, या सेवेकऱ्यांनी ही सेवा पांडुरंगाच्या चरणी अशीच रुजू होवो, हीच आपल्याला शुभेच्छा. वा महाराज, पुरेल साथीने आपली आजची अंतिम सेवा सादर झाली. निकालासाठी शुभेच्छा आहेत आपल्याला. रामकृष्ण हरी. माऊली, परभणीच्या या रत्नाचा प्रवास आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलाय. कोणी साधू वाटावा, योगी वाटावा, एवढी शांत डोळ्यांची आणि देहाची रचना. निरूपण शैली म्हणजे पाण्यावर आलेल्या वाऱ्याच्या झुळकीसारखी. या लक्ष्मणाने आखून दिलेल्या निरूपणाच्या रेषेपलीकडे आपल्याला जाऊ वाटत नाही. सेवेसाठी पाचारण करूया हरिभक्ती परायण लक्ष्मण महाराज लटपटे यांना. निवडावे खडे तरी दळण उजगडे, नाही तरी नासोनी जाय कारण आळस उडे हाय. निवडावे तन शेती करावे राखण, निवडावे तन शेती करावे राखण. कामने नीत न विचारिता नवे हित, नाही तरी नासोनी जाय कारण आळस उडे हाय. कारण आळस उडे हाय, कारण आळस उडे हाय. विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन निरूपणासाठी प्राप्त झालेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा असून जगद्गुरु तुकोबरा यांनी आपल्या जीवनामध्ये काय निवडावं आणि काय निवडू नये याचा विचार केलेला आहे. अर्थात या अभंगामध्ये क्षीरनीर न्यायाने
यथार्थ जीवन जगण्याचा महाराजांनी उपदेश केलेला आहे. विठ्ठला संतांचं बोलणं आपल्याला दोन प्रकाराने समजून घ्यावं लागतं. एक वाचार्थाने समजून घ्यावं लागतं आणि दुसरं लक्षार्थाने समजून घ्यावं लागतं. एखादी विशिष्ट गोष्ट एखाद्याला सांगायची असेल तर वेगवेगळ्या भाषेचा म्हणा किंवा वेगवेगळ्या पद्धतीचा वापर केला जातो. तसंच जगद्गुरु तुकोबरायांनी या अभंगामध्ये दैनंदिन व्यवहारातली उदाहरणं दिलेली आहेत, पण त्याच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरायांना या जगाला हिताचा उपदेश करायचा आहे. विठ्ठला विठ्ठला आपलं हित व्हावं असं सर्वांना वाटतं आणि सर्वांचे दिवस रात्र प्रयत्न सुरू आहेत, परंतु केलेले प्रयत्न हे खरंच आपलं हित करून देऊ शकतील का याबद्दल मात्र कोणालाही निश्चिंतता नाही. आताच जीवनामध्ये काय निवडावं आणि काय निवडू नये हे न समजल्यामुळे माणसाला जे करायला पाहिजे ते माणूस करत नाही आणि जे करायला नाही पाहिजे ते मात्र केल्याशिवाय राहत नाही. पुण्यस्य फलम इच्छन्ति पापम नेच्छन्ति मानवा न पाप फलम इच्छन्ति पापम कुर्वन्ति यत्नता. अंगा मनासी रुचावे येतुलेनी कृत्याकृत्य नाटवे आणि जे करणे याचे नावे भलतेचे करे. आणि अशा परिस्थितीमुळे शोधून आले संत हिताहित जगाचे येतो हिताचा कळवळा मनोनी पडती हाती काळा आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा करावे सायास आपुल्या हिताचे येथे आलियाचे मनुष्यपण किंवा मंथोणी नवनीता तैसे घे अनंता आणि वाया व्यर्थ कथा सांडे मार्गो. आणि या पद्धतीचा हिताचा विचार सांगत असताना दैनंदिन व्यवहारातील उदाहरण देऊन महाराज हिताचा उपदेश सांगतात. अभंगाचं पहिलं चरण निवडावे खडे निवडावे खडे तरी दळण ओझ घडे तरी दळण ओझ घडे नाही तरी ना सोनी जाय नाही तरी ना सोनी जाय. जसं दळणामधले अनावश्यक असलेला जो भाग आहे म्हणजे दगड माती कचरा इत्यादी निवडून स्वच्छ केल्याशिवाय ते दळण खाण्याच्या अर्थात उपयोगाला येत नाही, तसं जीवनरूपी दळणातील अविचाराचे वाईट संगतीचे आसुरी संपत्तीने युक्त असलेले खडे जोपर्यंत आपण निवडून बाजूला काढत नाहीत तोपर्यंत मानवी जीवनाचं यथार्थाने हित होत नाही. विठाला हो, म्हणून जीवनामध्ये काय निवडावं आणि काय निवडू नये हे जर योग्य वेळी नाही समजलं तर जीवनाचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. याच्यासाठी एक छोटासा प्रसंग सांगतो. महाभारताच्या युद्धामध्ये पांडवाने आपला मार्गदर्शक सल्लागार म्हणून भगवान श्रीकृष्णाची निवड केली आणि कौरवांनी आपला मार्गदर्शक सल्लागार म्हणून शकुनी मामाची निवड केली. आता शकुनी मामाबद्दल वेगळं सांगण्याची गरज नाही. या अयोग्य निवडीचा जीवनामध्ये परिणाम काय झाला हे आपल्या सर्वांना माहीत आहे. 100 कौरवापैकी एकही शिल्लक राहिला नाही आणि 5 पांडवापैकी एकही मेला नाही. अर्थात शकुनी मामा आणि भगवान श्रीकृष्ण यांच्याकडे 2 व्यक्ती म्हणून पाहण्यापेक्षा 2 विचार म्हणून पाहिलं तर कोणता विचार आपण निवडला म्हणजे तो आपलं हित करून देईल हे योग्य वेळी समजलं पाहिजे. अन्यथा शकुनी मामासारखे अयोग्य विचाराचे खडे आळशीपणामुळे जर आपण बाजूला नाही काढले तर त्याचा जीवनामध्ये काय परिणाम होतो हे महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात. नाही तरी ना सोनी जाय नाही तरी ना सोनी जाय कारण आळस पुरे हाय कारण आळस पुरे हाय नाही तरी ना सोनी जाय नाही तरी ना सोनी जाय. आळस हा माणसाच्या जीवनातला सर्वात मोठा शत्रू आहे आणि आळस न करता जर माणसाने ठरवलं ना महाराज पशु का होत पनैया नरका कछु ना होय आणि नरकर्णी करेसो नरका नारायण होय. नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती आणि देवाची हो म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. आणि म्हणून स्वहिताच्या बाबतीमध्ये भगवंत अर्जुनाला उपदेश करत असताना सांगतात की अर्जुना जीवनामध्ये स्वहित करून घेत असताना तू जीवनामध्ये येत किंचितही आळस करू नको बरं का. हा मनशुद्धीच्या मार्गी जे विजयी व्हावे वेगी ते कर्म सबळा लागी आळसून की जे
तरी झडझडोनी वहिला निग ये भक्तीचे वाटे लाग आणि जीव्या पावसी अव्यंग निजधाम माझे. कारण अर्जुना, या जगामध्ये माणसाच्या हिताला आणि अहिताला फक्त माणूस जबाबदार आहे. उद्धरेदात्मनात्मानम न आत्मानम अवसादेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मना आपणची आपणया घातू किजतू असे धनंजया परी चित्त देऊनी नातिल्या देहाभिमाना. विठाला विठाला. म्हणून जीवन रूपी जमिनीमध्ये हितरूपी कल्याण रूपी फळ यायचं असेल तर अंतःकरणातले षड विकार अगोदर बाहेर घालावे लागतील. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आम्ही आमच्या जीवनामधले अगोदर दोष बाहेर काढले. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार रूपी तणाची नांगरणी केली, कोळपणी केली आणि जीवन रूपी शेतीचं राखण केलं. हाच भाव महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. निवडावे तन शेती करावे राखण, शेती करावे राखण, शेती करावे राखण. म्हणून जमीन कितीही चांगली असली आणि तिची जर चांगली मशागत केली नाही तर त्या जमिनीला काहीही किंमत राहत नाही. जसं शरीर आहे सावयव परी जीवची नाही, का भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव. नाना आचार गौरव सुकुलीनाचे शुद्ध बीजापोटी आणि फळे रसाळ गोमटी. आणि म्हणून जीवनामध्ये जे दुराचार, जे स्वैराचार अर्थात अनितीचे जे खडे आहेत ते बाजूला सारून, हे तण बाजूला सारून जीवनरूपी शेतीचं रक्षण करायचंय. आणि म्हणून महाराज म्हणतात, निवडावे तण आणि शेती करावे राखण, नाही तरी नासोनी जाय कारण आळस उरे हाय. विठोबा रखुमाये जगद्गुरु तुकोबारायांच्या बोलण्याचा भाव जर आपण लक्षात घेतला तर माणसाच्या वास्तविकताला मूळ कारण काय असेल तर ती नीतिमत्ता आहे. नीतिमत्ता जीवनामध्ये नसेल तर माणूस आपलं हित करून घेऊ शकत नाही. म्हणून माणूस किती मोठा आहे यावर त्याचा मोठेपणा ठरत नाही, तर तो त्याच्या जीवनामध्ये किती नीतिवान आहे आणि किती तो इमानदार आहे यावर त्याचा मोठेपणा ठरत असतो. आणि म्हणून नीतीला, सत्याला जर बाजूला सारून आपण हिताचा विचार करत असू तर जगद्गुरु तुकोबारायांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर दीप घेऊन या धुंडीती अंधार आणि भेटे हा विचार अघटित. म्हणून अनितीने कमवलेलं कितीही मोठं साम्राज्य असलं तरी ते आपल्या हिताला कारण ठरत नाही, ते समाधान देऊ शकत नाही. परंतु इमानदारीने आणि नीतीने कमवलेली साधी झोपडी सुद्धा महाराज दैवी सुखाचा आनंद दिल्याशिवाय राहत नाही. ही समाधानता, ही स्थिरता जीवनामध्ये कधी येते तर जीवन नीती मूल्य आधारित असेल तर. विठाला विठाला. म्हणून जीवनामध्ये सर्वात महत्वाचं काय असेल तर ती नीतिमत्ता आहे. जी नीतिमत्ता माणसाच्या ऐहिक आणि पारलौकिक हिताला कारण ठरते. आणि शेवटी जीवनामध्ये विजय तरी सत्याचाच होतो ना महाराज. उपनिषद सांगतं महाराज, सत्यमेव जयते नानृतम. म्हणून सत्य परेशान आहे लेकिन पराजित नाहीये. आणि तोच भाव जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तू का म्हणे नीता तू का म्हणे नीता न विचारिता नवे हित, न विचारिता नवे हित, नाही तरी ना सोनी जाय, नाही तरी ना सोनी जाय, कारण आळस उरे हाय. महाराज सांगतात आपल्या जीवनामधले अनितीचे, अविचाराचे, दुर्गुणांचे खडे आपण बाजूला सारले पाहिजे, तण आपण बाजूला सारलं पाहिजे. आणि या जीवनरूपी शेतीचं, या जीवनरूपी दळणाचं स्वच्छता केली पाहिजे, राखण केली पाहिजे. आणि म्हणून ही राखण कशाच्या द्वारे करायची तर ती नीतीच्या द्वारे करायची आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे नीत न विचारिता नवे हित, नाही तरी नासुनी जाय, कारण आळस उरे हाय, कारण आळस उरे हाय, नाही तरी नासोनी जाय, नाही तरी नासोनी जाय. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर
माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय ज्ञानेश्वर विठ्ठल जय- माऊली रामकृष्ण हरी. प्रतिक्रिया घेऊयात. माऊली. लक्ष्मण महाराज, साधारण नीतिमूल्यांवर भाष्य करणारं कीर्तन असेल तर ते कसं केलं पाहिजे आणि ते कुणी केलं पाहिजे त्याचा हा उत्तम नमुना आहे. असं म्हणतात, अभिषेकी बुवांचं गाणं ऐकायला लोक जायची, त्यापेक्षा त्यांना बघायलाच लोक जास्त जायची. कारण ते गाणं म्हणजे ब्रह्माला फुटलेले हातपाय नाद ब्रह्माचे असं त्यांचं होतं. आज तुम्हाला ऐकताना, तुम्हाला श्रवण करताना माझ्या मनात त्यांची स्मृती सहज अशी दारावर टिचकी मारून निघून गेली. आपल्याला ऐकून आपल्या सगळ्या एकूण निरूपणाचा भाव, खडे आणि दळण यासाठी दैवी आणि आसुरी संपदा, हे जी आपण निवड केली, ही निवड आपल्या व्यासंगाचा, अभ्यासाचा आणि आपल्यावरच्या असलेल्या कीर्तन भक्तीच्या कृपेचा परिणाम जाणवला. मी खूप प्रसन्न आहे आपल्याला ऐकून. आई साहेब. लक्ष्मण महाराज, निवड या शब्दात सांगत असताना आणखी काही गोष्टी तुम्ही हे करून गेलात, त्याला स्पर्श. महाभारतातलं उदाहरण मला छान आवडलं, ते मी सुद्धा कायम सांगत असते. खूपच सुंदर. कीर्तनाबद्दल बोलायचं कामच नाही, म्हणजे चौफेर. मला असं वाटतं आजचं हे कीर्तन जर त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये या विचाराची आणि या जागण्याची निवड केली तर त्यांचं जगणं हे त्या निवडलेल्या दळणासारखं छानच होईल. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. वा, या अंतिम पर्वातील आपली अंतिम सेवा सादर झाली. निकालासाठी शुभेच्छा. रामकृष्ण हरी. माऊल्या, आपल्या दोन्ही भागातील सेवेकरांची सेवा सादर झाली. पाहूया अंतिम 6 पैकी आपलं पुढचं 6वं कीर्तन रत्न कोण येते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या सर्व सेवेकरांना. पाहूया आता यापैकी कुठलं कीर्तन रत्न आपल्या अंतिम 6 पैकी पुढचं 6वं रत्न होत ते. तर आपल्या या कीर्तन सोहळ्यातलं 6वं रत्न आहे हरिभक्ती परायण लक्ष्मण महाराज लटपटे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. चला माऊली, आता वेळ झाली ठरवण्याची कोण होणार आहे महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार. त्यासाठी आपल्या या अंतिम 6 रत्नांना मी मंचावर आमंत्रित करू इच्छितो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. माऊली, आपल्या सोहळ्याची 108 रत्नांना घेऊन खरी वारी सुरू झाली होती. 108 रत्नानंतर उरले 72, 72 नंतर 36 आणि 36 नंतर हे अंतिम 6. पाहूया या कीर्तन सोहळ्यातील यांची ही वारी काय प्रवास करून आपल्या पुढे आली आहे. खरं तर मंडळी, आता तुम्हाला ही माझ्यासारखी उत्सुकता लाभली असेल की यापैकी कोण होणार आहे महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार. पण खरं तर यांच्या मनात काय घालमेल चालली आहे, त्यांच्या या प्रवासाबद्दल त्यांना काय वाटतं, हे आपण त्यांना विचारणार आहोत. ताई, आता जसं ते संगीत वाजेल तशी माझ्या हृदयाची धडकन वाढतीये. समोर माझे वडील बसलेत. त्यांच्या डोळ्यातलं जे स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी मी रात्रंदिवस अभ्यास केलाय, प्रयत्न केलाय. माझ्या मार्गदर्शकांनी सुद्धा खूप मेहनत घेऊन मला मार्गदर्शन केलेलं आहे. पण तरी देखील शेवटी भगवंत जो निर्णय देईल तो मी आनंदाने स्वीकारेल. हर्षद महाराज. असं म्हणतात की ह्या जगात कोणतीच गोष्ट विनाकारण घडत नाही, परंतु आज जी गोष्ट इथे घडते तिला कारण विना आहे. वा वा. मी एका सर्वसामान्य घरातून येऊन आई वडिलांचं एक स्वप्न होतं, माझ्या आजीचं एक स्वप्न होतं, आणि त्या स्वप्नाला खऱ्या अर्थानं एक प्रवास देण्याचं, एक दिशा देण्याचं काम मी अगदी प्रयत्नपूर्वक करतोय, केलंय. आणि इथं आज या मंचावर येण्याचं भाग्य मला लाभलंय या सगळ्या शोच्या माध्यमातून आणि सर्वांच्या आशीर्वादानं. खऱ्या अर्थानं हाच माझ्यासाठी विजय असेल किंवा हेच माझ्यासाठी खूप मोठं यश आहे. त्यामुळं आता निकाल काय लागेल
तो भगवंताच्या इच्छेवर सोडून मी देतो आणि माझं बोलणं थांबवतो. वा, सोमनाथ महाराज. इथं जरी ही 6 जण उभी असली आता, तरी महाराष्ट्राचे लाडके 108 झालेलीच आहेत. वा, आता जे काही होणार आहे ते आपण या कार्यक्रमाचा भाग समजून सगळ्यांनाच आपल्याला पुढे या वारकरी संप्रदायाची सेवा करत राहायची. वा वा वा. प्रमोद महाराज. माझ्या दृष्टीनं हे 6ही कीर्तनकार लाडकेच कीर्तनकार आहेत, परंतु स्पर्धा आहे, कोणीतरी पुढे जातं, कोणाला तरी थांबावं लागतं. जो निकाल येईल तो सर्वांना मान्य. वा वा वा. महाराज. ब्रह्मभूत सद्गुरु रंगनाथ गुरुजी महाराज, गुरुनाम गुरु स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज, गुरुवर्य भाऊ आणि आई वडिलांच्या कृपा आशीर्वादाने आणि तुम्हा सर्वांच्या मार्गदर्शनाने आम्ही खरं तर इथपर्यंत आलोत. मी खऱ्या अर्थानं त्याच दिवशी लाडका कीर्तनकार झालो जेव्हा टी वरती बरेच कीर्तन यायचे. मी दररोज कीर्तन सेवा करायचो, पण कीर्तन घरी टीव्हीवर कधी मी दिसायचो नाही. ते आमचे आई वडील, माझी मंडळी, तिनं तर ठरवलं होतं की जोपर्यंत तुमचं कीर्तन टीव्हीला येणार नाही मी तोपर्यंत कुठलं कीर्तनच ऐकणार नाही, टीव्हीला पाहणारही नाही. तिनं ठरवलंच होतं आणि तिनं तसं ते केलंय. आणि मग जेव्हा पहिल्या दिवशी पहिलं फेरीतलं कीर्तन माझं टीव्हीवरती आलं, अक्षरशः माझ्या घरी तो साधा डिश, त्या साध्या डिशवर काही हे चॅनल नाही. आमच्या घरच्यांनी, भावानी ते पैसे 500-700 रुपये खर्च करून, काय आणखीन खर्च करून तो डिश आणला आणि डिशवरती कीर्तन कधी लागणार, कीर्तनाचा वेळ होता रात्रीचा 6चा, तो 4 वाजल्यापासून सगळे तयार, स्वच्छता करून गल्लीतल्यांना सांगून चला माझ्या मुलाचं कीर्तन येणार आहे. म्हणून माझे आई वडील, मंडळी तर आहे समजा, आई वडील जेव्हा कीर्तन टीव्हीवर लागलं आणि जेव्हा मी पहिलं रामकृष्ण हरी चॅनलवरती म्हणलो, तेव्हा माझ्या घरच्या विठ्ठल रुक्मिणी म्हणजे माझ्या आई वडिलांच्या डोळ्यातून अश्रुधारा यायला लागली. आणि मला असं वाटलं की मी त्याच दिवशी आई वडिलांचा लाडका कीर्तनकार झालो, म्हणजे नक्कीच महाराष्ट्राचा होणार आहे. ज्या दिवशी महाराष्ट्राचा झालो त्या दिवशी ज्ञानोबा तुकोबा यांचा आणि पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा होणार आहे. लक्ष्मण महाराज. जसं नाथ महाराजांनी कीर्तन परंपरेची जी नियमावली सांगितलेली आहे, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आदी वंदावी, जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, आयसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. आणि याला मूर्तिमंत स्वरूप देण्याचं काम महाराष्ट्राच्या 750 वर्षाच्या इतिहासामध्ये फक्त सोनी टीव्हीनं केलेलं आहे. आणि म्हणून याच्यामधला कोणीही विजय झाला तरी तो माऊलींचा विजय, वारकरी संप्रदायाचा विजय आहे. दुसरा प्रमोद महाराज. तर माऊली, आपल्या उपविजेत्यापैकी पुढील सेवेकऱ्याचं नाव आहे हरिभक्ती परायण. चला माऊली, आता या मंचावर आमंत्रित करूया आपल्या कीर्तन सोहळ्याच्या सारथींना. प्रथम पाचारण करूया हरिभक्ती परायण जगन्नाथ महाराज पाटील यांना आणि सोबतीनं पाचारण करूया हरिभक्ती परायण आई साहेब राधाताई सानप यांना. माऊली, सोहळ्याचं पर्व आपण सुरू केलं, सोहळ्याची सांगत आपल्या शब्दांनी व्हावी. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. सोनी मराठी सर्किट हाऊस प्रोडक्शन यांच्या योगाने संपन्न झालेला आणि महाराष्ट्राचं हृदय असलेलं कीर्तन साधन या उपक्रमाविषयीचा, या कार्यक्रमाचा एक सुंदरसा भाग 108 कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या रूपाने महाराष्ट्राला प्राप्त झाला. खरं तर विठ्ठलरूपी कीर्तनाच्या गळ्यातली ही 108 मण्यांची तुळशीची माळा आहे. 2 शब्दात सांगायच्या भावना फक्त अशा आहेत की या सगळ्याला शेवटापर्यंत नेण्याकरता ज्या सगळ्यांनी जे सर्व प्रकारचे श्रम केलेत ते शब्दात मांडता येणं शक्य नाही. तो प्रयत्न श्रम ठरेल. कीर्तन हा प्रकार, कीर्तन ही भक्ती आहे आणि भक्ती हा श्रद्धेचा विषय आहे. जेव्हा श्रद्धा स्पर्धेत आणायची आहे तेव्हा ते काम किती जोखमीचं आहे ते ज्याने आणली त्यालाच ती कळेल.
मला भाष्य इतकंच करायचं आहे की श्रद्धा स्पर्धेत आली, पण स्पर्धा श्रद्धेत नाही शिरली. त्यामुळं या सगळ्या निकालानंतरही प्रत्येक कीर्तनाचा सेवेकरी आणि साधक अत्यंत तृप्त मनाने इथून निरोप घेतोय. ही स्पर्धेच्या विश्वातली सगळ्यात आश्चर्यकारक घटना आहे आणि एकमेव असेल. आई साहेब, खरं म्हणजे आमचे आदरणीय पाटील दादा आणि मी आमच्या दोघाकडं परीक्षणाचं काम दिलं होतं. पण आम्ही या व्यासपीठावर आणि या मंचावर उभा राहून सांगतो की संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आणि पांडुरंग पाठीमागे आहेत. भगवान बाबा यांना साक्षी ठेवून की आम्ही होता होईल एवढं न्याय देण्याचा प्रयत्न केला. आम्ही नारदाच्या गादीवर उभा राहून जे आयुष्यभर करतो तोच न्याय आम्ही देण्याचा होता होईल एवढा प्रयत्न केलेला आहे असं मला वाटतं. खरं या सर्किट हाऊसने हा जो कार्यक्रम राबवलाय मला कमाल वाटते. आम्ही सुद्धा 50कडे चाललोय, महाराष्ट्रभर कीर्तन करतो फिरतो, अध्यात्मात आमचं आयुष्य चाललंय. पण मी पहिल्या दिवसापासून या टीम मधली जी शिस्त आहे ना, त्या शिस्तीला इथं कमीत कमी 100 माणूस काम करतो. आमच्या त्या लाईटच्या साध्या माणसा कर्मचाऱ्यापासून जे चालवणारे आमचे उदय सर असतील, प्रतीक सर असतील, ते अमित सर असतील, यांच्यापर्यंत त्या माणसाच्या चरणी मला असं वाटतं की आपण नतमस्तक व्हावं. आणि दुसरी गोष्ट, पण 108 जे कीर्तनकार आहेत आम्ही अनुभवले. इथून जाताना प्रत्येक जण आनंदी गेला. हेच मला वाटतं या सोनी मराठी वाहिनीचं खऱ्या अर्थाने यश आहे. आणि आयुष्यामध्ये खरं आम्ही सोनी मराठी वाहिनीचे मी स्वतः कायम ऋणी राहील. आणि ज्या ज्या वेळेस आम्हाला हे बोलवतील त्या त्यावेळेस आम्ही नक्की येऊ. आम्हाला सुद्धा आयुष्यामध्ये एक अध्यात्मातलं जज म्हणून तुम्ही आम्हाला खुर्ची दिली. हा सन्मान आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत नक्की याची गरिमा सांभाळल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी या मंचावर शब्द नक्की देणार आहे. चला माऊली, 108 कीर्तन रत्नांना घेऊन सुरू झालेला प्रवास आता कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या सेवेकऱ्यापर्यंत येऊन ठेपला आहे. सोनी मराठीने पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या कीर्तन सोहळ्यातला पहिला महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार आहे हरिभक्तीपरायण सोमनाथ महाराज बदाले. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. महाराष्ट्राला पहिलाच लाडका कीर्तनकार मिळालाय. आता वाट पहा आपल्या पुढच्या पर्वाची. जगात भारी आपली पंढरीची वारी, एक मुखानं बोला राम कृष्ण हरी.